सिराज 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 सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे सिराजच्या नावाची. काल ओव्हल मध्ये झालेल्या टेस्ट मॅच मध्ये सिराजने विकेट घेतली आणि मॅच भारताच्या नावावर झाली. सिराजने घेतलेल्या या विकेटची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर अख्ख्या जगभरात होती. तर सिराजने ही मॅच जिंकली आहे क्रिस्टियानो रोनाल्डोमुळे. तुम्हालाही प्रश्न पडलाय की हे कसं काय आणि कसं शक्य आहे? तर हा व्हिडिओ जरूर पहा, कारण की हा व्हिडिओ फक्त तुम्हाला हा किस्साच सांगणार नाही तर आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं किती गरजेचं आहे हेही सांगणार आहे. जेव्हा इंग्लंडला जिंकण्यासाठी फक्त 7 रनची आवश्यकता होती आणि सगळ्यांनाच वाटलं होतं आता काय भारत हरेल, पण मोहम्मद सिराजने शेवटची ओव्हर टाकली आणि ॲटकिन्सनचा विकेट घेतला. ॲटकिन्सन एक जरी मोठा स्ट्रोक खेळला असता तर मॅच तिथेच संपली असती, पण सिराजच्या बॉलिंगमुळे हे चित्र बदललं. या मॅच नंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये सिराज म्हणाला, मला विश्वास होता की मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या टीमला जिंकवू शकतो. मी सकाळी उठलो आणि गुगल सर्च केलं. त्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोचा बिलीव्ह शब्द असलेला वॉलपेपर मी मोबाईलवर ठेवला आणि त्यानंतर काहीही झालं तरी मी देशाला जिंकून देणारच हे ठरवलं. त्यानंतर खेळाचा अंदाज घेत मी बॉलिंगची रणनीती ठरवली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ॲटकिन्सनचा विकेट घेतला. सिराजने घेतलेल्या या विकेटची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहे. मोहम्मद सिराज भारताचा नवा स्पीड स्टार आहे असं म्हणत नेटिझन्स सिराजचं कौतुक करतायत. जा तुझ्या बापासारखा ऑटो चालव. सिराज जेव्हा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न बघत होता तेव्हा अनेकांनी त्याला हिणवलं. आपणही अनेकदा परिस्थितीमुळे खचतो आणि परिणामी हरतो, पण आपण आयुष्यात पॉझिटिव्ह राहिलं, जिद्दीने प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस नक्कीच जग जिंकू शकतो.